विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे. आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत. तो म्हणजे कोणता महोत्सव किंवा कोणता फेस्टिवल कोणत्या राज्यामध्ये कसा असतो याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत. तर आता आपल्याला पाहायचं आहे की कोणत्या राज्यामध्ये कोणता महोत्सव जास्ती प्रमाणामध्ये चालतो. यामध्ये आपल्याला पहिल्यांदा पाहायचं आहे की मांडू महोत्सव हे मध्य प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर बेलम केव्ज फेस्टिवल हे आंध्र प्रदेशमध्ये आहे. त्यानंतर लाई हारोबा महोत्सव हे आहे त्रिपुरामध्ये. त्यानंतर बक्सा पक्षी महोत्सव हे आहे पश्चिम बंगालमध्ये. त्यानंतर जो कुटपुई महोत्सव हे आहे मिझोराम या राज्यामध्ये. यानंतर धनु जत्रा महोत्सव हे आहे ओडिशा या राज्यामध्ये. यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की पुढचा कोणता महोत्सव कोणत्या राज्यामध्ये असतो. आता लक्षात घ्या, महादेवपूर मेला. महादेवपूर मेला हे गुजरात राज्यामध्ये आहे. त्यानंतर रथ उत्सव ते आहे तामिळनाडू राज्यामध्ये. त्यानंतर करावली उत्सव हे आहे कर्नाटक या राज्यामध्ये. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की माघ बिहू हे आहे आसाम या राज्यामध्ये. त्यानंतर जलीकट्टू हे आहे मदुराई आणि हे आहे मदुराई तामिळनाडू या राज्यामध्ये. त्यानंतर चप चारकूट महोत्सव, तर हे चप चारकूट महोत्सव आहे मिझोराम राज्यामध्ये. त्यानंतर आता आपल्याला पुढचा पाहायचा आहे की नवाचार महोत्सव हे उत्सव साजरा केला जातो अरुणाचलमध्ये. त्यानंतर नागोबा नावाचा जो जत्रा आहे ते तेलंगणा या राज्यामध्ये आहे. त्यानंतर सूरजकुंड शिल्प मेला हे आहे हरियाणा या राज्यामध्ये साजरा केला जातो. त्यानंतर काळा घोडा कला महोत्सव हे आहे मुंबईमध्ये महाराष्ट्र. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की हॉर्नबिल फेस्टिवल आता हे आहे नागालँड व त्रिपुरा या दोन राज्यामध्ये साजरा केला जातो. त्यानंतर लुई नागिनी उत्सव आता लक्षात घ्या, हे आहे मणिपूर या राज्यामध्ये. त्यानंतर लोसार महोत्सव आहे हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये. त्यानंतर मिरची महोत्सव साजरा केला जातो मध्य प्रदेशमध्ये. त्यानंतर आता आपल्याला शेवटचा जो महोत्सव आहे तो म्हणजे कोबिता उत्सव, आणि हे कोबिता उत्सव पश्चिम बंगालमध्ये साजरा केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण कोणता महोत्सव किंवा कोणता उत्सव किंवा कोणता मेला कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहिलेली आहे. जर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद.